नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा इंग्रजीचा पहिला पाठ मॉन्सून. मॉन्सून म्हणजेच की वर्षा ऋतू, पावसाळा. लेट्स एक्सप्लोर. क्वेश्चन ए. नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ ईच. आपल्याला या पहिल्या प्रश्नामध्ये भारतातील 5 ऋतूंची नावे सांगायची आहेत आणि प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहूया. आन्सर. समर, दॅट इज ग्रीष्म सीझन, ग्रीष्म ऋतू. द सन शाईन्स व्हेरी ब्राईट अँड द डेज आर व्हेरी हॉट. सेकंड सीझन इज मॉन्सून, म्हणजेच की वर्षा ऋतू, ज्यावर आपली ही कविता आधारित आहे. डार्क क्लाउड्स, हेवी रेन अँड ग्रीन अँड फ्रेश सराउंडिंग्स. थर्ड सीझन ऑटम, शरद. द वेदर बिकम्स कूल अँड ट्रीज शेड देअर लीव्स. फोर्थ सीझन इज विंटर, शिशिर. The days are short and the weather is chilly. Fifth season is spring, that is Vasant. Pleasant weather. During a spring season, the weather is not so cold, not so hot. It is pleasant. That's why we have written here pleasant weather, and new flowers bloom in the gardens and parks. आता आपण आपल्या कवितेकडे वळूया. लिसन अँड सिंग. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. शायनिंग म्हणजेच की चमकणे, हार्ड म्हणजेच की कठीण किंवा कडक. सूर्य हा खूप चमकत आहे. सूर्यामुळे कडक ऊन पडलेला आहे. द लँड हॅज ड्राईड. ड्राईड म्हणजे कोरडे पडलेले आहेत. इट्स सो पार्च्ड. पार्च्ड म्हणजे की अतिशय कोरडे, सुकलेले, ज्यामध्ये पावसाच्या पाण्याच्या अभावामुळे भेगा पडलेल्या आहेत. द फील्ड्स म्हणजे की शेती. आर हंग्री. हंग्री म्हणजेच की भुकेलेल्या. रिव्हर्स थर्स्टी. थर्स्टी म्हणजे तहानलेल्या. शेतं भुकेली आहेत आणि नद्या या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. ओ रेन रेन कम अवर वे. हे पावसा, तू आमच्याकडे ये, आमच्या मार्गावर ये. रेन रेन इज ऑन हर वे. आता पाऊस पडण्याचे लक्षणं दिसू लागले आहेत. फेदर्स स्प्रेड. फेदर्स म्हणजे की पंख, स्प्रेड म्हणजे पसरविणे. द पिकॉक स्वे. स्वे म्हणजे की आनंदात डुलणे. पंख पसरवून मोर हा आनंदात डुलतो आहे, कारण मोराला आता पावसाची चाहूल लागलेली आहे. द क्लाउड्स आर डार्क. हार्क द लार्क. हार्क हा शब्द जुन्या इंग्रजी भाषेत ऐका या शब्दासाठी, लिसन या शब्दासाठी वापरण्यात येतो. आणि लार्क म्हणजेच की लार्क नावाचा पक्षी, त्यालाच मराठीमध्ये भरत पक्षी असे सुद्धा म्हणतात. आकाशात काळे ढग दाटून आलेले आहेत आणि भरत पक्ष्याचं, लार्क पक्ष्याचं गाणं ऐका. रेन रेन शी इज ऑन हर वे. या ठिकाणी रेनला शी म्हणजे ती असा संबोध केलेला आहे. तर पाऊस तिच्या वाटेवर आहे, वर्षा तिच्या वाटेवर आहे, आता वर्षा येणारच आहे. द क्लाउड्स दे गॅदर. गॅदर म्हणजे एकत्रित होणे. डॅश अँड थंडर. डॅश म्हणजे एकमेकांवरती आदळणे आणि थंडर म्हणजेच की विजा चमकणे. द क्लाउड्स दे गॅदर डॅश द थंडर. आकाशात ढगं दाटलेले आहेत, ते एकमेकांवर आदळत आहेत आणि मोठा गडगडाट करत आहेत. बोल्ट्स ऑफ लाइटिंग स्ट्रीक अँड शिमर. बोल्ट्स म्हणजेच की विजा, प्रकाशाच्या विजा चमकत आहेत. प्रकाशाची एक रेघ, स्ट्रीक म्हणजे रेघ, शिमर म्हणजे चमचमणे. तर एक चमचमती प्रकाशाची रेघ आकाशामध्ये उमटलेली आहे. पिटपॅट. पिटपॅट म्हणजे की पावसाच्या थेंबांचा टिपटिप असा आवाज. आय फील अ ड्रॉप. फील म्हणजे जाणीव होणे.
ड्रॉप म्हणजेच की पाण्याचा थेंब. तर लगेचच पिट पॅट असा आवाज करत टपटप असे पाण्याचे थेंब मला माझ्या शरीरावरती, माझ्या अंगावरती जाणवत आहेत. ओ रेन रेन, शीज कम हर वे. हे पावसा, हे वर्षा, तू आता आमच्याकडे आलेली आहेस. द फील्ड्स आर ड्रेंच्ड. ड्रेंच्ड म्हणजे ओले, पावसात पूर्णपणे भिजलेले. द लँड इज सोक्ड. सोक्ड म्हणजे सुद्धा पावसात किंवा पाण्यात भिजलेले. द ट्रीज हॅव बेथ्ड. बेथ्ड म्हणजे न्हावून निघालेले. द रिव्हर्स होज्ड. होज्ड म्हणजे पाण्याचा फवारा मारण्यासारखे वेगात वाहणारे. तर शेती आता ओली झालेली आहे. जमीन आता पावसात पूर्णपणे भिजलेली आहे. झाडे जणू काही या पाण्यात न्हावून निघालेली आहेत आणि नद्या ह्या जणू काही अंगावर तुषार उडवल्यासारख्या वेगाने वाहत आहेत. द अर्थ इज हॅपी. हॅपी म्हणजे आनंदी. ग्रीन अँड चिअरी. चिअरी म्हणजे उत्साही. ओ रेन रेन, कम अगेन. आता पृथ्वी खूप आनंदात आहे, हिरवीगार आहे आणि उत्साहात आहे. हे पावसा, हे वर्षा, तू असाच आमच्याकडे पुन्हा पुन्हा ये. या कवितेचे लेखक आहेत ॲनॉनिमस म्हणजेच की निनावी. या कवितेचे लेखक अजून आपल्याला माहिती नाहीत. वर्ड बास्केट. कठीण शब्दांचे अर्थ. याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, कठीण शब्दांचे मराठी अर्थ आणि त्यांचे उच्चार यांची लिंक मी या व्हिडिओसोबत शेअर करणार आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्समध्ये ही लिंक पाहू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासात मदत होईल, यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत शेअर करा. वर्ड बास्केट. पार्च्ड मीन्स व्हेरी ड्राय अँड हॉट. स्ट्रीक मीन्स फ्लॅश ऑफ लाईट. शिमर means shine with a soft light that seems to be moving. Pit pat, sound of tapping raindrops. Drenched, completely wet. Hosed, the rivers flew strongly as if spraying water. त्यानंतर आपण क्वेश्चन सी बघूया. फिल इन द ब्लँक्स युझिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. आपल्याला रिकाम्या जागी कवितेतून योग्य शब्द भरायचे आहेत. The land has dried. The rivers are thirsty. The clouds are dark. Feathers spread, the peacocks sway. Bolts of lightning streak and shimmer. Question number D. Complete the sentence using your predictions. आपल्याला अंदाज वर्तवायचा आहे की जर असे झाले असते तर काय झाले असते. पहिला प्रश्न आहे, इफ इट डज नॉट रेन देन. जर पाऊसच पडला नाही तर काय होईल. देन द fields will be parched. शेती कोरडी ठण्ण पडेल. इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन. जर एकसारखा पाऊस कोसळत राहिला तर काय होईल. द रिव्हर्स will be flooded. जर एकसारखा पाऊस कोसळत राहिला तर नद्यांना पूर येईल. याचं उत्तर आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो, परंतु आपण फक्त या कवितेच्या संदर्भातच उत्तर लिहिलेलं आहे. त्यानंतर फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ बार्क, डार्क, वंडर, थंडर,
मेरी चेअरी, यार्ड हार्ड. रीड द पोयम अँड कम्प्लीट द गिवन टेबल. आपल्याला ह्या कवितेतील हे जे शब्द आलेले आहेत यांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. थंडर, थंडर म्हणजे की ढगांचा गडगडाट, त्याला रोअर हा शब्द समानार्थी आहे. होज्ड म्हणजे पाण्याचे तुषार उडविणे म्हणजेच की स्प्रेड. बोल्ट म्हणजे फ्लॅश. ब्राईट अँड चीअरफुल मीन्स हॅपी. ड्रेंच्ड म्हणजे कम्प्लिटली वेट. त्यानंतर विच सीझन इज मेन्शन्ड हिअर. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च्ड. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. या ओळींमध्ये कोणता ऋतू मेन्शन केलेला आहे, कोणत्या ऋतूचा उल्लेख आहे. शेतं कोरडी ठण्ण पडलेली आहेत, जमीन सुकलेली आहे आणि शेतं भुकेली आहेत, नद्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. अर्थातच हा कोणता ऋतू असू शकतो, उन्हाळा म्हणजेच की समर सीझन. वर्षा ऋतू येण्याच्या आधी उन्हाळ्यामधीलच परिस्थिती या कडव्यामध्ये दाखवलेली आहे. रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. कंडिशन बिफोर रेन, कंडिशन आफ्टर रेन. आपल्याला स्काय, लँड, अर्थ या तिन्हींची पावसापूर्वीची परिस्थिती आणि पावसानंतरची परिस्थिती लिहायची आहे. स्काय हे पावसाच्या पूर्वी क्लीन होते. त्यानंतर स्कायमध्ये काय झालेलं आहे, आकाशात काय झालेलं आहे, डार्क क्लाउड्स अँड थंडर. लँड कशी होती पावसापूर्वी, ड्राय अँड पार्च्ड. पावसानंतर ड्रेंच्ड अँड सोक्ड. अर्थ ही पावसापूर्वी कशी होती, वेटिंग फॉर रेन. पृथ्वी ही पावसाची वाट पाहत होती आणि पाऊस पडल्यानंतर ती झालेली आहे चिअरी अँड हॅपी. त्यानंतर आपण बघूया रीड द फॉलोइंग. फ्लाय फ्लाय लिटिल बर्ड. Repetition is a figure of speech in which a word, phrase or a line is repeated. आपण याआधी सेतू अभ्यासक्रमामध्ये ॲलिटरेशन, मेटाफर, सिमिल, पन हे 4 फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत. यानंतरचा फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. हा फिगर ऑफ स्पीच थोडा थोडा ॲलिटरेशन सारखाच आहे, परंतु ॲलिटरेशनमध्ये काय होतं ना की जो पहिला उच्चार आहे, जसा इथे फचा उच्चार झालेला आहे, एफचा उच्चार झालेला आहे. ॲलिटरेशनमध्ये होतं की जर एखादा उच्चाराने सुरू होणारे शब्द परत परत येत असतील, म्हणजेच की उदाहरणार्थ वाईल्ड विंड ब्लोज वाईल्डली, यामध्ये वचा उच्चार परत परत झालेला आहे, याला आपण ॲलिटरेशन म्हणूया. परंतु इथे फ्लाय फ्लाय हाच शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. जर एकच सारखाच सेम शब्द परत परत येत असेल तर त्याला आपण रिपिटेशन असं म्हणतो. रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आस्क द लर्नर्स टू कलेक्ट पोएम्स रिलेटेड टू रेन अँड प्रेझेंट देम विथ प्रॉपर रिदम. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन युजिंग व्हेरियस एक्झाम्पल्स फ्रॉम द पोएम्स. आपल्याला या कवितेतीलच एक ओळ या रिपिटेशनसाठी एक्झाम्पल म्हणून वापरण्यात येऊ शकते. ती आहे
ओ रेन रेन कम आवर वे. यासोबतच रेन रेन गो अवे, जॉनी जॉनी यस पप्पा इत्यादी कवितांच्या ओळी आपण रिपिटेशनचे उदाहरण म्हणून वापरू शकतो. या कविता विद्यार्थ्यांनी प्रॉपर रिदमसह चालीत आपल्या वर्गामध्ये सादर कराव्यात.